एखादा एक्स्ट्रा क्लास ठेवायचा राव हा. एक गोट त्याचा एक गोट माझा एवढी शेड असायची एक गोट त्याचा आणि एक गोट माझा. हे पिये ना बाबा सगळं चांगलं आहे हो. हा ते पोरगे भेटायला लागणार. इथली उधारी दे ना महिन्यात पोरगी पाहिजे तुला लग्नाला काय आला पटापटा ढोसन नाही का नका लय टाइमपास लाव बघू ते दुसरे वगैरे आहे त्यांचं कामधंदा. आपलं लग्न जमलं ना हा हातभट्टीचा ड्रमच ठेवायचा मंडपात. गुळणा करायला हातभट्टीने गुळणा केला पाहिजे. लोकांच्या लग्नात मट्टा असतो आता मी तुला हातभर ड्रम ठेवतोय. चार ठिकाणी सोयरिकीचं बोलणं चालू आहे. चलू दे 4 बाण सोडल्यात. ओ सरपंच काय झालं का लाता मारून? अरे तुला वाटतं काय दारू युक्त काय तू दारू विकतोय का म्हणजे दारू नाही का मग काय करू? काम धंदे करणं लोक काय करतात का दारू तुझं जीवन आहे. तुम्ही ना कामधंदे शिकू आम्हाला तुम्ही तुमचे कामधंदे बघा. तुला काम नाही का आता काम नाही म्हणजे काम ए गप दारू काय साधे कष्ट पडतात का? हा करून बघा कष्ट हेच भांडवली. अरे तू 2 मिनिटं शांत राहा. माझ्या दारू सांडवायचा काय संबंध आहे तुमचा? तुला एकाचं लायसन आहे का इथं? लायसनची काय गरज आहे? कोणाला लायसन असतं? तुला बघायची का? काय दाखवा बघायची का? तुम्हाला बोलू का बघायची का department ला? मतदानाच्या टायमाला तुम्हाला बघायची का? मतदान होत नाही माझ्या अख्ख्या वस्तीचं मतदान तुम्हाला आहे. किती मध्ये? डिपार्टमेंटला मी हप्ते देतोय ते तुम्ही नका सांगू मला. आलं का लक्षात? नाही दारूवाल्याचं लोक ऐकते कारण तुला म्हणते मतदान तुझ्या सारी लोक चिडून येतं त्यांच्या प्रपंचाचं वाटवळ झालं तू लागला का मला सांगायला? कोणाच्या परत वाटोळ केलं? झालं गाव बरोबर झालं ना पोरांचं काय झालं? अरे 11वी 9वी पोरं दारू प्यायला लागल्यात ह्या तुमच्या बेकार धंद्यामुळे. तळ्याव विकत होता ना त्या सांडव्यामध्ये दारू तिकडे योग्य जरा बरं होतं ना जरा तू टाकतो पोरं तर नव्हती ना तिथं लाका तू शाळेसमोर शाळेची पोरं शाळेत जातात हायस्कूलची इथं. मी काय करू त्याला? मला तिकडे धंदा आहे का? इथं धंदा आहे म्हणून आलो इथं. मी पोटा पाण्याला करतोय ना. मग रोडला- त्याला ढोसायची तो येईन इथं ढोसायला. नीट बोल पोलिसाला बोलवीन. पोलिसांचं जरा काय सांगू मला पोलिस काय वाकडी करीत नाहीत. तुला नका माहिती ना? सांगू. हा सांगू का? काय सांगणार आहे तुम्ही? पेशाला फोन लाव का? गुरमी का तोल लाव का फोन आता? मला आता गुरमी झाली का? लगेच लागले फोन लावायला. काय म्हणतो तू मागाशी? एक काम करा काय बोलला तू? अहो मिटून घ्या सरपंच. अरे गावचा असला लाव का फोन लाव का मी? ऐका थांबा थांबतो थांबा तुम्ही. ना तुला लय गुरमी झाली का? तुम्ही 2 मिनिटं ऐका. तुम्ही एसपी ला फोन लावणार मला ते आत टाकणार ऑलरेडी हा चालला असा धंदा नीट चालला ना मग पोटा पाण्याला काय करणार आहे मी? मग तसं बोल ना तू तुला देतो ना ग्रामपंचायत मध्ये काम मी. हा? अरे ग्रामपंचायत मध्ये तिथं शिपायचं काम कर ना फक्त पाणी सोड तू लोकांना पाणी पुरवठा कर. त्याच्या माय पोट भरण का? 10,000 रुपये महिना आहे फक्त 2 तास काम आहे तुला ती. तेवढं नाही होणार. अजून काय होत असलं तर बघा नाही तर मी माझा धंदा कंटिन्यू. एखादा गाळा देतो ग्रामपंचायत मार्फत तुला तिथं पंक्चरचं दुकान टाक तू. हा मग झालं भांडवल देतो चल. असं चांगलं रांकेल लाग इकडे नको इको हात फुगेन ती दारू हातबट्टी चालेल ना. लोकांचं वाटोळ केलं आपलं सुद्धा आपली मुलं सुद्धा बघ ती उद्या गलास नाही घ्यावं त्यांनी हातात दारू प्यायला. नाही बंद करतोय तुम्ही पुढं. आणि तुझं आमचं परपंचाचं वाटोळ व्हायला लग्न कुठं झालंय अजून? लग्नच होणार नाही तर कसे होते ना तुमचे लग्न? पियातर वडनं किडण्या वाढल्या ना तुमच्या. हे बघ ही डेअरी काय गुण घ्यायचं आहे वडल्याने तुमचं? लाज वाटाय पाहिजे का सोडल्या सगळ्या? अरे उठले की दारू आहेत तुम्ही. मी आता बघितल्यामुळे इथं रोडच्या कडेला विकतोय आणि तुम्हाला लाज नाही लागा दारू पिणाराला. इथून पुढं नाही विकायचो सरपंच नाही विकायचो इथून पुढं. ना हा मग असं बोल ना. तुम्ही जे आता शब्द दिलेत ना ते पूर्ण करा. हे बघा मी आजपासून दारू बंद करतो पण तुम्ही जे शब्द दिलेत ना ते पाळा. कुक्कुट पालन मध्ये बसवतो बरं का? शेळी पालन नाही सगळे आपल्याकडे. तू ये ना ग्रामपंचायत मध्ये. येतो. अरे आम्ही तिथून निघालो होतो तर तू रोडला दारू विकतो. सरपंच चुकलं इथून पुढं नाही विकायचं. नको विकू चांगलं. हे बघा तुमच्या देखत आहे ना दारू अख्खी वतून देतो भाऊ. हे बघा वतून देतो माझी एक ग्रामपंचायत मध्ये. हा ए इथून अरे. पुढं दारू प्यायला यायचं नाही आणि देणार नाही आणि विकणार बी नाही कळलं? चल निघ. आई वडील दररोज येतात सरपंच आमच्या मुलाला मुलगी बघा कसे तुला चोरी कोण देणार? कोण मुली देणार तुम्हाला? लाज वाटाय पाहिजे. चल आजपासून दारू विकायची नाही बरं का? सगळं बंद. आणि आता सरपंच झाली ना दारू बंद झाली. तर पडलेला कॅन्ड मग आम्ही घेऊन जातो वाड्यात फेकून देतो. हा वड्यात फेकून द्या आणि कुठं प्यायला बी जायचं नाही. इकडे कुठं करतो तू? मी येतो ऑफिसला भेटाय तुम्हाला. ऑफिस मध्ये ये उद्याच्याला. हा चांगला मार्ग दाखवला धन्यवाद. हा लवकर ये चला.